आता जी रेड केली रोशनने त्यासाठी सुरेश साठे यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलंय। एकाच चढाईत 4 गडी बाद केल्याबद्दल 100 रुपयाचं बक्षीस रोशन साठी सुरेश साठे यांच्याकडून। चढत जातं पुन्हा एकदा रोशन ज्यांनी एकाच रेड मध्ये 4 गुणांची कमाई केली आपल्या संघासाठी। पुन्हा एकदा आता मात्र प्रयत्नाची पराकाष्ठा अजूनही चालू आहे परंतु स्वतः बाद होईल। सुपर टॅकलचे 2 गुण मिळतील जय भवानी भट्टीचा माळ संघाला। थर्ड रेड करो या मरो या इराद्याने चढत जातोय तो। 1 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू त्याच्या समोर आहे तो 6चा डिपेंड 6-1 अशी लढत। बोनस गुण मारण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का पाहूया। डू ऑर डायची चढाई आहे। आणि बोनस गुण घेतला होता परंतु स्वतः बाद झालाय। चढा गेला पुन्हा एकदा रोशन हात लांब करून गडी बाद करण्याचा प्रयत्न यशस्वी चढाई करतोय। पुन्हा एकदा आपल्या संघाला गुण मिळवून देतोय त्यांना प्रत्युत्तर यश। यशच्या समोर आहे तो 7चा डिपेंड 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे। पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का। छान सुंदर अशी चढाई पाहायला मिळते। यशच्या समोर आहे तो 7चा डिपेंड 7-1 अशी लढत आणि पुन्हा एकदा चौडा सुटला होता परंतु बॅकअप चांगला मिळालं त्यामुळे 1 गुण मिळतोय श्री गणेश संघाला त्यांना प्रत्युत्तर रोशन। आतापर्यंत हा 6वा गुण रोशनच्या नावावर आहे। चांगला प्रयत्न होता कदम याचा परंतु 1 गुण मिळतोय तो श्री गणेश संघाला। 1+2 3 कमाई केले। सुंदर खेळ आतापर्यंत श्री गणेश संघाने केलंय कारण का पहिल्या चढाईत प्रज्योत सारख्या खेळाडूला बाहेर बसवलं आणि त्यानंतर ऑल आउट दिलंय त्यामुळे आता प्रज्योतला आपला खेळ उंचावावा लागेल। सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते चढाईसाठी जातोय तो प्रज्योत। 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती श्री गणेशच्या अंगणात। छान सुंदर लात मारून गडी बाद करण्याचा प्रयत्न यशस्वी चढाई 1 गुण कमवलाय तो प्रज्योतने आपल्या संघासाठी त्यांना प्रत्युत्तर राज माळे। राजच्या समोर आहे तो 7चा डिपेंड 7 विरुद्ध 1 बोनस गुण ऑन आहे यशस्वी पुन्हा एकदा यशस्वी चढाई 2 गुणांची कमाई केली प्रज्योत आणि यशला बाद करण्यात यशस्वी होत आहेत त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा। 1 नंबरची जर्सी परिधान केलेला जय भवानी संघाचा खेळाडू त्याच्या समोर आहे तो 7चा डिपेंड 7 विरुद्ध 1 लढत आहे पाहूया। आणि यशस्वी चढाई 1 गुणाची कमाई केले। खेळाडूंना विनंती आहे आपण आपली जर्सी इन करायची आहे। आपली जर्सी इन करूनच खेळायचं आहे याची नोंद घ्यायची आहे सर्व खेळाडूंनी। पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते चढाईसाठी जातोय तो रोशन ज्याने आतापर्यंत आपल्या संघासाठी 6 गुणांची कमाई केली असा रोशन। सुंदर चढाई पुन्हा एकदा गडी मारण्याचा दावा करतोय 1 गुणाची कमाई पुन्हा एकदा आपल्या संघासाठी करतोय तो रोशन त्याला प्रत्युत्तर ज्याने मागच्या चढाईत 1 गुणाची कमाई केली होती असा खेळाडू। रिकाम्या असतात तंबूत दाखल त्यांना प्रत्युत्तर रोशन। संत गतीने खेळ करतोय
रिकाम्या असता प्रथम बुद्ध दाखल. हुलकावणीचा प्रयत्न परंतु रिकाम्या असता प्रथम बुद्ध दाखल. त्यांना प्रत्युत्तर. रोहन स्वतः कर्णधार आधारस्तंभ या संघाचा रोहन बोले छान सुंदर लात मारून गडी बाद करण्याचा प्रयत्न. संत गतीने खेळ करतोय तो रोहन. रिकाम्या असता प्रथम बुद्ध दाखल. त्यांना प्रत्युत्तर. चालू सामना दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना रंगेल तो अमर सोमजाई विरुद्ध भैरवनाथ. अमर सोमजाई विरुद्ध भैरवनाथ क्रीडा मंडळ. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपला संघ गणवेशासह मैदानाबाहेर हजर करायचा आहे. सुंदर चढाई पाहायला मिळते. 9 नंबरची जर्सी परिधान केलेल्या खेळाडूची एक गुण आपल्या संघाला मिळवून दिलाय. त्याला प्रत्युत्तर हर्षद पवार. पाहूया बोनस गुण मारण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का. प्रयत्न करतोय हर्षद. बोनस गुण घेऊन आपल्या तंबूत दाखल होत आहेत. त्यांना प्रत्युत्तर ज्याच्या चढाया वारंवार पाहायला मिळतोय. वारंवार आपल्या संघाला गुण मिळवून देतोय हा खेळाडू. छान सुंदर अशी चढाई पाहायला मिळते. गडी मारल्याचा दावा करतोय. यशस्वी चढाई. पुन्हा एकदा आपल्या संघाला गुण मिळवून देतोय. सुंदर खेळ आतापर्यंत या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. गुणफलक आपल्या सर्वांच्या समोर पाहायला मिळतोय. 14-7 असा गुणफलक पाहायला मिळतोय. संघात थोडासा बदल करताना जय भवानी संघ. चालू सामना संपल्यानंतर लगेचच होणारा सामना अमर सोमजाई विरुद्ध भैरवनाथ क्रीडा मंडळ. चढर गेलाय तो रोशन ज्याने आतापर्यंत सुंदर खेळ केला आपल्या संघासाठी. 7 विरुद्ध 1 अशी लढत. बोनस गुण ऑन आहे. गडी मारण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का पाहूया. रिकाम्या असता प्रथम बुद्ध दाखल. आमच्या श्रीवर्धन नगरीचे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचंय. चढर गेलाय तो राजच्या समोर आहे तो. 7चा डिपेंड. 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे. आतापर्यंत 1 चढाई केले. 2 गडी बाद करण्यात यशस्वी ठरलेला हा खेळाडू. ज्या प्रवेशद्वारावर पोलीस कर्मचारी आहेत त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचे. आजची स्पर्धा श्रीवर्धन शहर मर्यादित कबड्डी स्पर्धा याचा आनंद घेण्यासाठी तमाम कबड्डी रसिक या ठिकाणी उपस्थित आहे. त्यातील एक महत्वपूर्ण मॅच जी खेळवली जाते ती जय भवानी क्रीडा मंडळ भट्टीचा माळ. डू वाय डाय साठी पाचारण केलंय ते म्हणजेच बोलेला 15 नंबरची जर्सी मालिकेला आणि त्याच्यासमोर 7चा डिफेन्स आहे. बोनस ऑन असणार आहे. त्यामुळे ही जमेची बाजू जरी असली तरी संघर्ष करावा लागणार आहे आणि या ठिकाणी नक्कीच आपल्या संघाला गुण प्राप्त करून देतोय. एक ऍडव्हान्स टॅकल करण्याच्या नादात गुण गमावलाय. पुन्हा एकदा डोवाय डाय जय भवानी क्रीडा मंडळ भट्टीच्या माळसाठी एक रंगतदार सामना आणि या ठिकाणी खरोखरच खोलवर अशी चढाई केली आहे. टो टच करण्याचा प्रयत्न, रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न आणि यात वेगवेगळे अस्त्र वापरत आपल्या संघाला गुण प्राप्त करून दिलाय. त्यामुळे गुणफलक आहे तो म्हणजेच रंगतदार सामन्याचा या ठिकाणी पाहायला मिळेल. 15-8 आणि या ठिकाणी जबरदस्त टॅकल प्रज्योतच्या माध्यमातून आणि या ठिकाणी गडी बाद होते तो म्हणजे रोशन भुसाणे. त्यामुळे नक्कीच एक मोठं दडपण असणार आहे ते श्री गणेशवर. एक महत्वपूर्ण सामना जो विजय होईल तो या स्पर्धेमध्ये
नक्कीच आपल्याला क्वालिफाय होताना पाहायला मिळेल. पहिला क्वालिफाय संघ कोण होते ते नक्कीच येणाऱ्या काळात पाहायला मिळेल. पण इतका संघर्ष मैदानामध्ये पाहायला मिळतोय. दोन्ही संघांकडे खरोखरच वेगवेगळे डावपेच आहेत, वेगवेगळे कानमंत्र दिले जाते. त्यातून कोण सावरते, कोण विजयी होतोय ते येणाऱ्या काळामध्ये पाहता येईल. आणि या ठिकाणी सुंदर पकड होताना पाहायला मिळते. अतिशय सुंदर कॉम्बिनेशन पाहायला मिळालं आणि 1 गुण प्राप्त झालाय. एक गुण फार महत्वपूर्ण गुण आहे, फार महत्वपूर्ण गुण होता. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा मल्टीपाय रेड पाहायला मिळते. 2 गुण प्राप्त होणार आहे श्री गणेश साठी. आणि हा सामना मध्यंतरासाठी थांबलाय. एक जबरदस्त लढत मैदानामध्ये पाहायला मिळते, एक रोमहर्षक लढत मैदानामध्ये पाहायला मिळते. त्यामुळे नक्कीच प्रेक्षक वर्ग या सामन्याकडे लक्ष लागून आहे. युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग आम्हाला लाभलाय. हॅलो, विश्रांतीपर्यंतचं गुणफलक श्री गणेश 18 गुण आणि जयभवानी भट्टीजवळ 9 गुण. 9 गुणाची आघाडी श्री गणेश संघाकडे आहे. यानंतर सामना आहे तो अमर सोमजाई अ विरुद्ध भैरवनाथ क्रीडा मंडळ. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपला संघ गणवेशासह मैदानाबाहेर हजर ठेवायचा आहे. या ठिकाणी खरंच संघर्ष होईल, तो कबड्डीचा होईल, विजयाचा होईल, परंतु पराभव कोणाला मान्य नाही आहे. त्यासाठी नक्कीच चांगले प्रयत्न करावे लागतील. आणि या प्रयत्नांती परमेश्वर या ठिकाणी कोणाला पावतोय ते पाहायचं आहे. चढ्यासाठी येतोय तर ज्याला बदली खेळाडू मैदानामध्ये उतरवलाय तो खरोखरच चाणाक्ष खेळाडू असणार. आपल्या संघाला महत्त्वपूर्ण गुण प्राप्त करून देण्याची त्याची नक्कीच हुकूमत असणार. आणि या ठिकाणी मध्यंतराच्या पहिल्या चढाईमध्ये काय घडतंय ते आपल्याला पाहायला मिळेल. परंतु बोनस गुण प्राप्त केलाय, महत्त्वपूर्ण गुण प्राप्त केलाय. त्यामुळे एक मोठी आघाडी कमी करण्याचा प्रयत्न जय भवानीचे खेळाडू करताना पाहायला मिळतात. चढाईसाठी येतोय तो म्हणजे सार्थक सातम, त्याच्या समोर येतो 4चा डिफेन्स. या ठिकाणी खरोखरच सार्थकची कसोटी लागेल, परंतु थोडासा गुणांचा बेरीज वजाबाकीचा आणि कॅल्क्युलेशनचा खेळ पाहता पाहता या ठिकाणी आपली एक संत अशी चढाई करतोय तो म्हणजेच सार्थक. त्याच्यावर मोठी जबाबदारी आहे. एक खरोखरच मेहनती असा खेळाडू लाभलाय तो श्री गणेशला. पुन्हा एकदा चढाईसाठी जातोय, त्याच्यासमोर आहे 7चा डिफेन्स. या ठिकाणी बोनस ऑन असणार आहे आणि या बोनससाठी जो प्रयत्न करतोय का मागच्या खेपेत नक्कीच बोनस गुण प्राप्त केलाय. या ठिकाणी मल्टिप्लाय रेड होते का ते आपल्याला पाहायचंय. आणि या ठिकाणी काय घडतंय ते आपल्याला पाहायचंय. गुण प्राप्त होईल ते म्हणजे जय भवानी क्रीडा मंडळ भट्टीचा माळा. आणि या ठिकाणी एक एक गुणानं आपली गुणसंख्या वाढवण्याचा प्रयत्न जय भवानीचे खेळाडू करतात. आणि या ठिकाणी सार्थक काय करतोय, पण सार्थकला सुंदर टॅकल होताना पाहायला मिळतंय. ऍडव्हान्स टॅकल, पण तितकाच चांगला दमदार. काय काय तर या ठिकाणी लहान बच्चे कंपनी सुद्धा बेहद खुश आहे. श्री गणेशचा संघ मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. चढ्यासाठी गेलाय तो म्हणजे जर्सी नंबर 9, त्याच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे. 5-1 अशी लढत आहे, परंतु या ठिकाणी गुणांची फारकत मोठी आहे. ती कमी करायचं असेल तर नक्कीच या ठिकाणी आपल्याला गुण प्राप्त करावे लागतील आणि या गुणांसाठी मेहनत करावी लागेल. एक कडवी लढत मैदानामध्ये पाहायला मिळते. रोशन भुसाणे याची चढाई, एक खरोखरच हरहुन्नरी असा खेळाडू, मेहनती खेळाडू आणि त्याच्या माध्यमातून खरोखरच गुणांची आघाडी वाढवण्याचा प्रयत्न केला जात असतो. परंतु या ठिकाणी गुणफलक आहे 18 आणि 12. आणि या ठिकाणी काय घडलंय, 2 गुण प्राप्त झालेत. ऍडव्हान्स टॅकल आणि रनिंग हँड टचचा 1 गुण. खरोखरच या ठिकाणी रनिंग हँड टचचा जो गुण आहे तो फार महत्वाचा आहे. पुन्हा एकदा मनोज पवारचा हा गुण फार महत्वाचा आहे. त्यामुळे गुणांची संख्या वाढत चालली आहे. गुण संख्या होते 21-12.
एक मोठी लढत देण्याचा प्रयत्न केला जातोय जय भावजी क्रीडा मंडळाच्या वतीनं, परंतु तितकं सहकार्य, सांघिक सहकार्य या ठिकाणी आपल्याला पाहायला काय मिळत नाहीये. त्यामुळे नक्कीच थोडंसं डॉमिनेट केलंय श्री गणेशनं. जर का शेवटच्या सत्रामध्ये जर का आपला कौशल्य सिद्ध केलं तर नक्कीच आपण श्री गणेशला सुद्धा डॉमिनेट करू शकता. परंतु या ठिकाणी आपली गुणांची जी आघाडी आहे ती वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. तो खास करून श्री गणेशच्या माध्यमातून चढाईसाठी जातोय. एक नौखा असा खेळाडू, उमदा असा खेळाडू, त्याच्यावर खूप काही अपेक्षा असणार आहे. ते म्हणजे जय भवानी क्रीडा मंडळ भट्टीचा माळ या संघाला. परंतु एक एम्प्टी रेड करत तो पुन्हा एकदा माघारी परत चढाईसाठी जातोय. तो जर्सी नंबर तर या ठिकाणी चढाईसाठी हर्षद याची चढाई पाहायला मिळते. 3-1 अशी लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि या ठिकाणी खरोखरच सुंदर खेळ, टाइम ऑफ मिळवलाय. थोडीशी चर्चा होईल, कानमंत्र होईल, त्यातून नक्कीच काय घडेल काय बिघडेल ते नक्कीच पाहायला मिळेल. परंतु या ठिकाणी संघर्ष करायचा आहे. खास करून या ठिकाणी 21-12 ही मोठी आघाडी आहे, ती तोडायची आहे. एक लोड द्यायचं आहे, ते म्हणजे जय भवानी क्रीडा मंडळाच्या खेळाडूंना, ते म्हणजेच श्री गणेश या संघावर. तर खरोखरच प्रेक्षक वर्ग बेहद खुश आहे या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतोय. जर सुपर डुपर रेट झाली तर नक्कीच सामन्यात रंगत भरली जाईल. आणि तितकाच चांगला प्रयत्न केला आहे, परंतु तितकंच चांगला डिफेन्स कोजबेच्या माध्यमातून. बोट आउट, मनोज आउट होतोय, दुखापत होते खेळाडूला, त्याकडे लक्ष द्यायचं आहे. एक चांगली लढत देतोय तो जय भवानी क्रीडा मंडळ भट्टीचा माझा खेळाडू, परंतु तितकाच चांगला संघर्ष, तितकाच चांगला डिफेन्स पाहायला मिळतोय तो श्री गणेशचा. त्यामुळे यापुढील सामना होईल अमर सोमजाई वर्सेस भैरवनाथ क्रीडा मंडळ. दोन्ही संघांना दिग्गज संघ आहेत. दोन्ही संघांना विनंती असेल की सामना संपताच आपण गेटच्या पाशी उपस्थित राहायचंय. हाय, या सामन्याकडे नक्कीच सर्व प्रेक्षक वर्ग उत्कंठेने पाहतोय. रोहन मस्कर विनंती करतो की आपला मित्र आहे त्याला थोडस बाजूला करा, कॅमेऱ्याच्या इथे बसलाय त्याला. रोहन मस्कर आपणच बाजूला व्हायचंय. तर एक खरोखरच टेनिस क्रिकेट मधला एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहतो आपण. तो आज कबड्डीचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि नक्कीच यावर तो सहज यशस्वी ठरलाय, तो म्हणजे रोशन भुसाणे. एक मोठी लढत आहे. या लढतीचं खरोखरच चित्र कोणाच्या बाजूने जाईल, परंतु एखादी सुपर रेड झाली जय भवानीच्या क्रीडा मंडळाकडून तर नक्कीच सामन्याचं चित्र पालटू शकतं. प्रज्योत यावर मोठी जबाबदारी आहे. खरोखरच एक गुणवान असा खेळाडू लाभलाय, तो म्हणजेच जय भवानी क्रीडा मंडळ भट्टीचा माळ. टो टच करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जातोय. शेवटच्या प्रयत्न, शर्तीचे प्रयत्न करताना या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक एमटी चढाई करत माघारी परततोय रोशनला रोखणं सुरुवातीच्या कालावधीमध्ये यशस्वी ठरले होते एक सुपर रेड नंतर, परंतु त्यानंतर थोडस संयम ढासळला, तो म्हणजे जय भवानी क्रीडा मंडळ भट्टी जमाच्या खेळाडूंचं. त्यामुळे गुणांची फारकत वाढत गेली आहे. 23-13 10 गुणांची आघाडी मैदानामध्ये पाहायला मिळते. रोशनला पूर्ण कॅल्क्युलेशन माहिती आहे आणि या ठिकाणी जय भवानीला सुद्धा कल्पना आहे की या ठिकाणी मल्टिप्लाय रेड होणं अपेक्षित आहे. एक गुणांवर काही भागणार नाहीये. सामना संपायला शेवटची 5 मिनिटं जाहीर केलेत पंचांनी. गुण फलक 13-23, श्री गणेश 13-23 गुण जय भवानी भट्टीचा माळ. या स्पर्धेच्या निमित्ताने युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा शुभेच्छा दिल्या जातात. ते खास करून राकेश केळसकर यांच्याकडून. त्यांनी या ठिकाणी मयुरेशला खास करून शुभेच्छा दिलेल्या आहेत की आपल्या युट्यूबच्या माध्यमातून अतिशय सुंदर प्रक्षेपण आपल्या या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतोय. राकेश केळसकर यांचं बहुमोल योगदान या स्पर्धेच्या निमित्तानं आम्हाला लाभतंय. वारंवार त्यांच्या सूचनांचं सुद्धा पालन या ठिकाणी केलं जातंय. अशी ही दर्दी प्रेक्षक वर्ग आपल्या या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतोय.
एक यजमान संघ असताना सुद्धा तितकी चांगली तयारी करून या स्पर्धेचं आयोजन नियोजन इतकं सुंदर केलंय आणि त्यातून सुद्धा चांगला खेळ साकारताना मैदानात पाहायला मिळतोय तो म्हणजे श्री गणेश क्रीडा मंडळ श्रीवर्धन. आणि प्रयत्न चांगला आहे. रोशनवर हमला होता परंतु या ठिकाणी प्रयत्न अपुरे ठरले. परंतु एक एमटी चढायची सांगता चढायसाठी येतोय. निदान रेषा रोखली आहे. निदान रेषा पार करणं क्रमप्राप्त राहणार आहे. परंतु या ठिकाणी काय घडतंय टोटच करण्याचा प्रयत्न सुंदर टॅकलचा प्रयत्न परंतु या ठिकाणी ही सुपर रेड या सुपर रेडनं अजूनही तीनच भर पडते. 30-13 असा गुणफलक मैदानामध्ये पाहायला मिळतोय. एक मोठी आघाडी घेत या ठिकाणी पूर्णपणे डॉमिनेट केलंय पूर्णपणे दबावात ठेवलंय ते म्हणजेच सुंदर सुंदर रोशनचं कौतुक टाळ्यांच्या गजरात झालंच पाहिजे. इतका सुंदर खेळ त्याच्या माध्यमातून आपण पाहत आलोय. 3-1 निदान रेषा रोखण्याचा प्रयत्न कालावधी फार कमी आहे त्यामुळे नक्कीच आणि गुणांची आघाडी एव्हरेस्ट एवढी झालेली आहे त्यामुळे ती फेडणं फार कठीण काम आहे. परंतु चमत्कारच तुम्हाला विजय प्राप्त करू देऊ शकतो. शेवटची 3 मिनिटं आहेत आणि 31-13 असं गुणफलक मैदानामध्ये पाहायला मिळते. व्ह्यूवर्स पाहायला गेला तर 5332 एवढे व्ह्यूवर्स आजच्या या स्पर्धेला युट्यूबच्या माध्यमातून लाभलेले आहेत. आणि आता लाईव्ह पाहत आहेत ते जवळजवळ 200+ आहेत. एवढी ही स्पर्धा आज श्रीवर्धन मध्ये यशस्वी होताना पाहायला मिळते. प्रयत्न खूप केलेत ते जर्सी नंबर 99 आपल्या संघाला गुण प्राप्त करून देण्यासाठी त्याचं फार मोठं योगदान आहे. एक चांगलं संघ निर्माण करण्याचा प्रयत्न जय भवानी क्रीडा मंडळाचे पाठीराखे आणि त्यांचे खेळाडू करत असतात. परंतु आज मोठी लढत त्यांच्या समोर आहे तो म्हणजे श्री गणेशचा मोठा पेपर आहे. महोत्सवाची स्पर्धा झाली त्यावेळी हे दोन्ही संघ सेमीफायनल मध्ये आपण पाहिले होते. ओंकार कर्णेकर यांच्याकडून रोशनने सुंदर अशा चौडा पकडी केल्या त्याबद्दल 100 रुपयाचं बक्षीस जीपे केलं जाईल. सुंदर टॅकल या ठिकाणी पाहायला मिळतोय. चढासाठी येतोय मनोज याची चढाई या ठिकाणी पाहायला मिळेल. शेवटचा मिनिट घोषित केलाय त्यामुळे नक्कीच लढत पूर्णपणे एकतर्फी केली. सुरुवातीचा जो दबाव असतो तोच दबाव यातनं सावरला नाही तो जय भवानी क्रीडा मंडळ आणि एक मोठा विजय संपादन करत या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये उपांत्य फेरीमध्ये दाखल झालाय. अर्थातच श्री गणेश क्रीडा मंडळ श्रीवर्धन. तर या स्पर्धेमध्ये जय भवानी क्रीडा मंडळ भट्टीचा माळ या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित राहिला. त्यांचं या ठिकाणी नक्कीच कौतुक केलं जाईल. टाळ्या वाजल्या पाहिजेत कारण हा दुरून येणारा संघ आहे परंतु आपल्या स्पर्धेचा आपल्या श्रीवर्धनचा एक घटक आहे. त्यांचा या ठिकाणी सन्मान